मी राणी, स्वागत आहे तुमचं मिनी ब्लॉग मध्ये. तर आज आमची ना लाईट गेलेली आहे. बरं झालं, जेवण वगैरे होऊन गेलं. आयुषचे पप्पा आले होते तर सोबतच जेवण करून घेतलं आम्ही. मुलांचं पण होऊन गेलेलं आहे. आता माझा पोचा किचन धुवायचं बाकी आहे. मी म्हटलं लाईट आली तीच धुणार. मुलं पण बाहेर खेळत आहेत, त्यांचा पण झोपायचा टाइम आहे. पण लाईट नसली की ना ते झोपतच. मी म्हटलं खेळा तुम्ही पण थोड्या वेळ बाहेर, मी पण बसते तुमच्या जेवण, असं सांगितलं त्यांना. मग सोरांश, आयुष आणि आरुला खेळवतोय. त्याला तुम्हाला दाखवते. काय करतोय बाळा? बघा कसा पळतो तो, नुसता पळतच राहतो गलीमध्ये. आणि ना पळायला पण घाबरत आहे तो थोडा पण. त्या मुलांनी बघा माझी साडी पण खेळायसाठी आतरून घेतली आहे खाली. म्हणजे ना कपडे दिसले म्हणजे खाली आथरतात ते, बसतात त्याच्यावर झोपतात, कारण हवा लागते नाही तर याच्यामुळे. आता काय माहिती लाईट केव्हा येते. असं पावसाच्या दिवसात असं चालत असं लाईट जाते येते. पण आज नाही, दिवसभरापासून ऊन पण पडलं होतं दुपारी. कपडे पण छान सुकून गेले आहेत. आता थोडं काम बाकी आहे माझं. आयुषच्या पप्पांना गाणे ऐकायचा खूप शौक होता. त्यांनी नवीन नवीन सोनीचे होम थिएटर घेतलं होतं 17,000चं. पण आता घरात आहे ना उंदरांचे 2-3 बच्चे होऊन गेले आहेत, तर त्यांनी पूर्ण होम थिएटर खराब करून टाकलं. म्हणजे पुढचा स्पीकर जो असतो ना तोच कतरून टाकला त्यांनी पूर्ण. स्पीकर जी मेन वस्तू होती तीच खराब करून टाकली. आता त्याला रिपेअर करावं लागेल. की मागाची वस्तू खराब होऊन गेली, काय करायचं आता. आयुषच्या पप्पांचा पण टाइम होऊन गेलाय कामावर जायचा, पण आयुष येतो त्यांना जाऊ देत नाही. मला पण घेऊन चल म्हणे, गाडी दिसली म्हणजे असं चालतं त्याचं. जाऊ दे ना पप्पांना कामाला, लवकर येऊन जातील ना पप्पा. हा बेटा जाऊ दे, पप्पांना उशीर होतोय. फोन पण येऊन गेला त्यांना कामावरचा, कारण ते केव्हांचे आलेले आहेत ना याच्यामुळे. तर चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.